मित्रांनो, माझ्या जी मागे दिसते तुम्हाला ती पवनचक्की आहे आणि पवनचक्की भरपूर उंच आहे। ही पवनचक्की बनवण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 एकर जमीन लागत आहे आणि हा पवनचक्की बनवण्यासाठी त्याच्यामध्ये 4 ते 5 कंटेनर आहेत आणि क्रेन दोन मोठे क्रेन आहेत व 4 लहान क्रेन आहेत। तर हे क्रेन एवढी मोठी आहे आणि इकडे कंटेनर दिसत आहेत आपल्याला आणि ही दावी बांधलेली आहे ती पडू नये म्हणून पवनचक्कीचं घर आणि ही लोखंड ठेवलेलं आहे त्याच्यावर। तर अशा प्रकारे ही पवनचक्की उभी होत आहे बाधा शिवारात। आपल्याला लांबून पवनचक्कीचं पातळ भरपूर मोठं भरपूर लहान दिसतं, पण ही साक्षात बघितल्यावर कळते की आपल्याला पवनचक्कीचं पातळ किती मोठं असतं। 3 ते 4 एकरात पवनचक्कीचं पातळ पसरलेलं आहे। तर पवनचक्कीचं बुडापासून किती उंच असेल हे तुम्ही विचार करा। पप्पा तर बघू शकता इकडे पवनचक्की म्हणतो हे बघा, इकडे पवनचक्कीचं काम चालू आहे। ते यूपी वरून राहायला लोक आलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात, पण ते हे पहा, पवनचक्कीच्या पात्याचे टोक आहे, किती लांब आहे बघा। बघा, एक पाते एवढं लांब आहे, त्याची क्रेन एवढी उंच आहे। साधारणपणे 3 ते 4 एकरात वर आहे हे पात। चक्कर आली होती मला उभारल्यास। छोटे चिमुकले आले आहेत पवनचक्की पाहण्यासाठी। विश्वजित राऊत, श्रेया राऊत आणि त्यांचे पप्पा। आणि प्रेम अमृत भंडारे हा मुलगा पण आलेला आहे बघायला गाडीवरती। किती फुटात आहे म्हणे। अशा प्रकारे आमचं पवनचक्की पाहण्याचा झालेला आहे।